हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. हॅलो बेटा, कशी आहेस तू? मी मस्त. तुम्ही कसे आहात? तुम्ही माझ्या बर्थडेला का नाही आलात? बघ ना, तुझ्या या अंकलने आणलंच नाही मला. व्हेरी बॅड अंकल. असं नाही करायचं. अगं बच्चा, ते बिझी होते. ती आजी आहे ना, ती नेहमी ह्यांना ओरडत असते ते घरी नसतात म्हणून. तूच विचार त्या आजीला. मी खोटं बोलेन का बच्चा तुझ्याशी? अंकुश क्यूट फेस करत विचारतो. सिया नाहीमध्ये मान हलवत त्याला मिठी मारते. सगळे त्यांच्याकडे बघून हसत असतात. सगळे सोफ्यावर बसून गप्पा मारत असतात. डॉल मात्र अंकुशला चिकटली असते. तन्वी ही सियाशी मधून मधून बोलत असते. अंकुश हळूच कोणाचं लक्ष नाही बघून एक चोरटा कटाक्ष अंजलीकडे टाकत असतो. दीदी, मला ना त्या बाहेरच्या झोपाळ्यावर जायचे. चल ना, आपण जाऊयात. सोनू, आपण नंतर जाऊया. आता ऊन आहे बाहेर खूप. तन्वी तिला समजावत बोलली. हो बेटा, आत्ताच आली ना तू? तन्वी दीदी तुला नंतर घेऊन जाईल, अंकुशची मॉम म्हणाली. तन्वी, अंकुश जा. दीक्षा, चिऊ, सुहासला घर दाखव आपलं. अंजली, तूही जा. आमच्या हॉलमध्ये बसून कंटाळशील. बाकी सगळे नंतर जातील. चिऊ तन्वीचा हात पकडून पुढे जाते. दीक्षा आणि सुहासही त्यांच्या मागून गप्पा मारत घर बघत असतात. अंजली आणि अंकुश दोघे हळूहळू त्यांच्या मागून जात असतात. अंजली आधी आली असल्याने तिनं त्याचं घर आधीच बघितलं होतं. तरी ती अशीच बघत चालली होती. अंकुशशी काय बोलावं ते समजत नसल्याने ती शांत आजूबाजूला नजर फिरवत चालली होती. तशीच अवस्था अंकुशचीही होती. कशी तरी सुरुवात करायची म्हणून तो बोलतो. ड्रायव्हर काका बेत तर पोहोचले ना? हो, ते आधीच आले होते. आम्हालाच निघायला थोडं लेट झालं. अंजली स्माईल करत बोलली. ओ, तू रूममध्ये येतेस. तुला काहीतरी दाखवायचे. अरे पण ते सगळे तिथे? तन्वी त्यांना सेकंड फ्लोअरला नेते. त्यांना जाऊ दे तिथे. तन्वी आहे ना सोबत. तू चल ना माझ्यासोबत. मी काही ओके ओके चल. अंकुश खुश होऊन चालत असतो. एक सांगू, तुला राग तर नाही ना येणार? त्यानंतर पुढे बोल ना. तू आज खूप सुंदर दिसतेस. थँक्यू, अंजली गालात हसत बोलली. अंकुश आणि अंजली बोलत बोलत त्याच्या रूमच्या बाहेर पोहोचतात. अंकुश डोअर ओपन करून रूममध्ये जातो. अंजली मात्र बाहेरच रेंगाळते. आधीही तिने त्याची रूम बघितली होती, पण रूमच्या बाहेरूनच. तेव्हा तर तन्वी होती त्याच्यासोबत. पण आता असं एकटंच त्याच्या रूममध्ये कसं जायचं? कोणी काही बोललं तर? अंकुश रूममध्ये जाऊन मागे बघतो तर अंजली त्याला विचारत हरवलेली दिसली. तिची अवस्था समजून तो तिला धीर देतो. अंजली, डोंट वरी. तुला कोणी काही बोलणार नाही. मी आहे ना. ये, तू आत ये. हो. अंजली आत जाऊन त्याचा रूम बघत होती. त्याची रूम खूप मोठी होती. किंग साईड बेड. त्या बेडच्या वरती मोठा फ्रेम असलेला त्याचा फोटो. वॉल्सला ग्रे आणि व्हाईट पेंट. बेडच्या बाजूला मोठा कबर्ड. विंडोला व्हाईट प्रिंटेड कर्टन्स. समोर छान मोठी बाल्कनी. तिथे छोटे छोटे रोज प्लांट्स होते. बाल्कनीत बसायला बिन बॅग छोटा सोफा आणि टेबल होतं. समोर निळाशार अथांग पसरलेला समुद्र आणि वाहणारा तो गार वारा. तो गार वारा त्याच्या रूममध्येही जाणवत होता. एका ऑलवर अंकुशचे त्याच्या फॅमिलीसोबतचे फोटो होते. ती ते बघण्यात गुंतली होती. अंकुश लॅप घेऊन त्यावर काहीतरी करत होता. अंजली, इथे ये. हे बघ. अंकुश लॅपटॉपमध्ये बघतच तिला बोलला. अंजलीही त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. अंकुश तिला कालचे त्याने काढलेले फोटोज दाखवत होता. त्यामागची स्टोरी, त्याच्या डॉलच्या नटखट अदा सांगत रंगून सांगत हसत होता. अंजलीलाही त्या फोटोमागची स्टोरी ऐकून हसू येत होतं. नंतर तिथे दीक्षा, तन्वी, मेघा या ग्रुपचे तसेच सिंगल फोटोजही होते. फॅमिली फोटोज लास्टला
अंकुश, अंजली आणि सियाचे फोटो होते. तन्वीने त्यांचे काही कॅन्डिड फोटोजही काढले होते. ते बघता बघता दोघांची नजरानजर झाली, पण लगेचच दोघांनीही नजर चोरली. अंजली कधी ते फोटोज बघता बघता त्यांच्या बाजूला येऊन बसली हे तिलाही समजलं नाही. ती लगेच त्याच्या बाजून उठली. मी बाहेर जाते, सगळे शोधत राहतील. बावरून ती बाहेर निघून आली. अंजली म्हणाली, हे काय केलंस तू? असं अंकुशच्या रूममध्ये जाऊन त्याच्या एवढ्या जवळ बसून फोटोज कसे काय बघू शकतेस तू? कोणी बघितलं असतं तर चुकीचा अर्थ काढला असता तर. पण मला समजलंच नाही. कधी मी ते फोटो बघता बघता त्याच्या बाजूला जाऊन बसले. अंकुश काय विचार करत असेल माझ्याबद्दल? ऑफिसमध्ये आम्ही केबिनमध्ये काम करत होतो तेव्हा ते ठीक होतं, पण आज असं रूममध्ये दोघंच? शेट यार, मीच मूर्खपणा केला. मला त्याचं ऐकायलाच नको होतं. उगाच गेले त्याच्या रूममध्ये. अंजली बडबडतच खाली निघून आली. मम्मा, कुठे होतीस तू? तन्वी दीदीने बघ मला किती सारे चॉकलेट्स दिले आणि तिने मला प्रॉमिस केले, मी स्कूलमध्ये फुटबॉल मॅच जिंकली ना तर ती मला फिरायला घेऊन जाणार. मी जाऊ का मम्मा? अंजलीचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. ती लगेच जा तसं तंद्रीतच बोलते. डॉल, फुटबॉल शिकायचं आहे ना तुला? अंकुश फुटबॉल हातात गोल फिरवत खाली उतरत असतो. हो, सिया मान हलवत खुश होऊन बोलते. चला मग, कोण कोण खेळणार आमच्यासोबत फुटबॉल? आम्हीही आलो तर चालेल का? रिषभ म्हणाला. दारातूनच त्यांना विचारतो. त्याची पूर्ण फॅमिली सोबत आलेली असते. अरे रिषभ, ये ना, ये. आऊ त्यांच्यासोबत मानसीला पाहून तर तन्वीचं डोकंच फिरतं. भाई, ह्यांना इथे कोणी बोलवलं? आणि हे मेकअपचं दुकान काय करतं ह्यांच्यासोबत? तन्वी हळूच अंकुशच्या कानात बोलते. अगं रिषभला बोलून तुला सरप्राईज द्यायचा प्लॅन माझा आणि आऊचा होता, पण मी हिला नव्हतं बोलावलं. अंकुश केविलवाना चेहरा करत बोलतो. तुला ना भाई, मुळात गरजच काय होती हे करायची? आता ह्या बाईला पण झेलावं लागेल आपल्याला. तन्वी थोड्या रागातच बोलते. अरे पण खरंच मी नाही बोलावलं तिला. मला काय माहिती ही सुद्धा येईल ते. रिषभच्या फॅमिलीला केलंच मग झालं. हे पॅकेज फ्री आहे असं समज. अरे धत्ते रे की, आता कुठे अंजली? भिडाभिडीत होती माझ्याशी आणि आता ही आली. अंकुशचीही तिला बघून चिडचिड व्हायला लागली. तुलाच हौस ना, घे आता त्यांची घात. तन्वी थोडं वाकडं तोंड करत बोलते. अगं पण मला काय माहिती ही लोक तिला पण घेऊन येतील ते. भाई, तू तेच बोलू नको आता. हे डोकं आमच्या खुरापती सासूबाईचं. त्यांना काय आयतं कारण दिलं तुम्ही इथे यायला, मग आल्यासोबत हे मेकअपचं दुकान घेऊन. अंकुशला टेन्शनमध्येही तिचं असं बोलणं ऐकून हसायलाच येतं. तो कसा बसा हसू कंट्रोल करतो. हाय तन्वी, कशी आहेस? मानसी विचारते. मी? तन्वी म्हणते. हाय अंकुश, हाऊ आर यू? मानसी पुन्हा इकडे अंकुशला विचारते. एकदम प्रेमाने त्याच्याकडे बघत आपला हात पुढे करते. हात मिळवण्यासाठी तन्वीचं उत्तरही न ऐकता ती अंकुशकडेच बघत बोलते. तिने अंकुशला तन्वी शेजारी पाहिल्यामुळे सुद्धा तिने आधी तन्वीशी बोलायचं नाहक फेलहित. तन्वी लगेच मानसीसमोर उभी राहत तिने समोर केलेला हात जोरात खेचत, अगं आधी माझ्याशी तर बोल, माझं तर उत्तर ऐक. माझा भाई एकदम ठणठणीत आहे. होणारे भाई, तू माझ्याशी बोल म्हणत तिला हात धरून खेचत अंकुशपासून लांबनेत सोफ्यावर बसवते. बरं सोड. मॉम, डॅड, रिषभ, तुम्ही आत्ताच आला आहात तर इथे बसून गप्पा मारा. आम्ही बाहेर लॉनमध्ये आहोत. अगं तन्वी, ह्या चौघांनाही नाही बाहेर, आम्ही निघतो आता. आम्हाला एका फॅमिली फ्रेंडच्या घरी जायचे. काय आहे ना, त्यांनी आधी बोलावले.
मग नाही कसं बोलणार ना. मग हेच बोलल्यानेच भेटून पुढे जाऊ. ऋषभ आणि मानसी आहे तिथेच. तेवढंच तुमच्या बोलवण्याचा मान. ऋषभची आई हसतच बोलते. आयतं भेटते मग न जाऊन कसं चालेल. तन्वी तोंडात पुटपुटत बोलते. तू काही बोललीस का तन्वी? मानसी, मी? हा ते. तुम्ही बोला. जाणार? मानसीलाही तर ना तेवढीच तुमच्यासोबत. तन्वी, अगं ती आमच्या म्हाताऱ्यांमध्ये काय करणार जाऊन. इथे तू आहेस, अंकुश आहे, तुमची सोबत होईल तिला. काय मानसी? तिची आई मानसीला म्हणते. हो हो, राहू दे. ती इथे आपल्या सगळ्यांसोबत राहील. अंकुशचे डॅड म्हणतात. हो डॅड. तन्वी खोटी स्माईल करत बोलते. ऋषभला एक रागीट लूक देत अंजली शेजारी जाऊन उभी राहते. बिचारा ऋषभ, तिचा हा अवतार पाहून घाबरून गेला असतो. त्याला समजतच नव्हतं की त्याने नक्की काय चूक केली आहे, म्हणून ही अशी रागात बघते. अंजली मात्र बाजूला राहून त्याचं बोलणं ऐकत असते. अंजलीला मानसी ही तन्वीची नणंद आहे असं वाटत होतं, पण मानसी आल्यावर तन्वी आणि अंकुशच्या चेहऱ्यावरचे बदललेले भाव तिने अचूक टिपले होते. तन्वी तर तिला घालवायच्या मागेच लागली होती. हे बघून तिला हसू आलं. मगाशी मानसी अंकुशच्या पुढे पुढे करत होती, हे बघून तिलाही राग आला होता. पण आपण काय बोलणार? शेवटी ती तन्वीच्या सासरची मंडळी होती. म्हणून अंजली शांत उभी राहिली. मानसी जास्तच अंकुशच्या पुढे पुढे करते असं अंजलीला वाटत होतं. आताही सोफ्यावर बसूनही तिची नजर अंकुशकडेच होती. अंकुश फोनवर कोणाशी तरी बोलत एका बाजूला उभं होता. ते बघून अंजलीला राग आला. अंजली आणि अंकुशवर लक्ष ठेवून असलेल्या दीक्षाला अंजलीच्या मनातला त्रागा समजत होता. ती तिच्या मैत्रिणीला चांगली ओळखून होती, म्हणून ह्या जेलसीला आता हवा देण्याचं काम करणार होती. आयती संधी चालून आलेली तिच्यासाठी मानसीच्या रूपात, आणि तिने ह्या गोष्टीचा फायदा नाही घेतला तर नवल. दीक्षा मुद्दाम अंजलीला भडकवत होती. बघ कसली भारी दिसतीये ती, स्टायलिश एकदम. अंकुशला बघ कसा डोळे फाडून बघतोय. मानलं भाई, पोरीला गट्स लागतात भाई असं सगळ्यांसमोर बघायला. अंकुश आवडलेला दिसतोय ना हिला. बघ कशी त्याच्या पुढे पुढे करत होती सारखी. तो लवकर हो म्हणून टाक, नाही तर काही खरं नाही. हीच पळून नेईल त्याला त्याआधी. अंजली ही दीक्षाच्या असं बोलण्याने थोडी संभ्रमात पडते. खरंच तिने अंकुशला? नाही नाही, त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि तो बोललाय मला की मी थांबेल म्हणून. तो असं नाही करणार. पण अंजलीला ह्या मानसीचा भरोसा नाही. जर हिने जाळ्या तोडलं तर ह्याला शी. जाळं बिळं काय मी, पण काय विचार करते. टिपिकल सिरियलसारखं म्हणत अंजली डोक्याला हात मारते. ए अंजली, तिथे काय उभी? इथे ये. अंकुश म्हणाला. आम्ही पण खेळणार. दीक्षा म्हणाली. मी पण. हा अंकुश. दीक्षा, तुला फुटबॉल येतो तरी का? मला सांग. फुटबॉलमध्ये किती प्लेयर्स असतात? हो म्हणजे तसा येतो मला. मी का सांगू तुला? दीक्षा खांदे उडवत बोलते. अरे असं कसं सांगितलं पाहिजे तू? कोणताही खेळ खेळायच्या आधी त्या खेळाविषयी माहिती असली पाहिजे आपल्याला. आणि आता तर तू खेळायचं म्हणतेस. सुहास दीक्षाला छेडत म्हणतो. दीक्षा अंजलीकडे बघून हसत असते. तसं अंजलीही डोक्याला हात लावून हसायला लागते. आणि त्याचनंतर अंकुश, तन्वी आणि सुमितही त्यांना काय झालं हसायला या नजरेने बघत असतात. तशी लगेच सिया सुहासजवळ जात म्हणते. काय मामू, तुला पवईही माहीत नाही की माझ्या भावाला फुटबॉल खेळता येतो? ती चॅम्पियन होती स्कूलमध्ये म्हणत दीक्षाला हात लावते. काय? मला माहीत नाही दीक्षा, तू बोललीस नाहीस मला. परीला पण माहिती आहे. सुहास छोटं तोंड करून बोलतो. अरे आपलं कधी बोलणंच नाही ना ह्याविषयी, आणि ही खूप जुनी गोष्ट आहे. दीक्षा त्याला समजावत बोलते. तरी पण परीला, अंजलीला सगळ्यांनाच माहीत आहे
तू पक्क काही नाही बोललीस मला. अरे सुहास आणि दीक्षा, बस आता. तुम्ही नंतर भांडत बसा. आता फुटबॉल शिकवायचा आहे माझ्या डॉलला. डॉल? मग स्टार्ट करायचं ना? अंकुश मध्ये पडत बोलतो. ओके, तर पहिले मी फुटबॉलची थोडी माहिती सांगते, मग त्यांना आपण खेळायला सुरू करूयात. ओके गाईज, आपण पण होऊ जॉईन. यस अंकुश, तू मला शिकवशील ना प्लीज? ती एकदम लाडीकपणे म्हणते. तन्वी अंकुशच्या हातातला बॉल खेचून घेत बाहेर निघून जाते. अंजलीलाही तिचा राग येतो. तीही एक नजर अंकुशकडे बघून सियाला सोबत घेऊन तन्वीच्या मागे जाते. त्यांच्या पाठोपाठ दीक्षा व सुहासही जायला निघतात. दीक्षाला मात्र अंकुशकडे बघून हसूच येतं. ती गालातल्या गालात हसत सुहाससोबत बाहेर जाते. अंकुश त्यांना बाहेर यायला सांगून निघून जातो. अंकुशमध्ये उभा राहून फुटबॉलविषयी माहिती सांगू लागतो. फुटबॉलमध्ये एकूण 11 प्लेयर्स असतात. त्यात एक गोलकीपर असतो जो बॉलला हात लावू शकतो. सामना हा 45 मिनिटांचा असतो आणि मध्येच 15 मिनिटांचा रेस्ट टाईम असतो. नेटने बनवलेल्या गोल पोस्टमध्ये बॉल टाकायचा असतो. ज्या टीमचे गोल जास्त ती टीम जिंकते. ओ, तर आता आपण 8 प्लेयर आहोत. मग आता? आणि त्यानंतर इकडे अंकुश पुढे बोलणार तेवढ्यात तन्वी म्हणाली, भाई आम्ही गर्ल्स एका टीममध्ये. आणि त्यानंतर, अगं पण आम्ही तिघंच आहोत. मी, अंजली, दीक्षा, डॉल एका टीममध्ये. तू मानसी घे तुझ्यात. तन्वी त्याला डेव्हिल स्माईल देत बोलते. हो मला चालेल, मला अंकुश शिकवेल. मानसी खुश होऊन म्हणाली. अंकुश तन्वीला रागीट लूक देत म्हणाला, माझी डॉल माझ्या टीममध्येच राहणार. मी तिला फुटबॉल शिकवणार होतो ना, मग ती माझ्याच टीममध्ये राहणार. अँड दॅट इज फायनल. सिया छोटा चेहरा करून त्या दोघांना भांडताना बघत असते. आणि त्यानंतर तन्वी अंकुशकडे रागात बघत अंजलीच्या बाजूला उभी राहते. आणि त्याचनंतर मानसीचाही मूड जातो. तिला तर अंकुशच्या टीममध्ये राहायचं होतं, म्हणजे त्याच्याजवळ राहता आलं असतं. खरं तर ती फक्त त्याच्यामुळेच फुटबॉल खेळायला तयार झाली होती, नाही तर तिला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. तीही मनात चरफडत त्या तिघींच्या बाजूला जाऊन उभी राहते. अगं तन्वी, पण मी ह्यात कशी खेळणार? अंजली तन्वीच्या जवळ जाऊन हळूच कानात बोलते. ओके चल, मी तुला दुसरे कपडे देते. तन्वी सगळ्यांना सांगते. आलेच 5 मिनिटात. आणि अंजलीला तिच्यासोबत घेऊन जाते. तोवर अंकुश त्याच्या टीमला बाजूला घेऊन स्ट्रॅटेजी डिस्कस करत होता. दीक्षाला मानसीशी काय बोलायचं ते समजतच नव्हतं. त्यामुळे ती तशीच इकडे तिकडे बघत शांत उभी राहते. मानसीही मग शांत राहून अंकुशकडे बघत असते. आणि त्यानंतर अंकुश त्याच्या डॉलला समजावत होता. बॉलला किक कसा करायचा, समोरच्यांकडून बॉल कसा हिसकावून घ्यायचा, कसा प्लेयर्सना पास करायचा, गोल कसा करायचा. डॉलही त्याला तिचे डाऊट्स विचारत होती. अंजली तन्वीसोबत तिच्या रूममध्ये जाते. तन्वी अजूनही अंकुश आणि ऋषभवर चिडली असल्याने बडबडतच वॉर्डरोबमध्ये अंजलीसाठी कपडे बघत असते. तन्वी, अगं काय एवढी चिडचिड करतेस? जाऊ दे ना, सोड आता. मुळात भाईला गरजच काय होती त्यांना बोलवायची? आणि हा ऋषभ, त्याने तरी कशाला त्या मानसीला सोबत आणायचं? बघितलंस ना कशी भाईला चिपकली होती ती? मला बिलकुल आवडली नाही. त्या दिवशी एवढी सती सावित्री बनून आली होती आणि आज बघ फॅशन दुकान. असली डोक्यात गेली माझ्या. ऋषभच्या आईची साथ असणार तिला. ह्या ऋषभला तर मी बघतेच, येऊ दे माझ्याशी बोलायला. तन्वी अंजलीला म्हणते. अगं अंकुश आहे ना, तो करेल व्यवस्थित हँडल.
हे तू बोलतेस अंजली? तुला तर माझ्यापेक्षा जास्त राग यायला पाहिजे ना तिचा, तरीसुद्धा असं म्हणतेस? तुला आवडतो ना? अंजली चमकून तिच्याकडे बघते. अशी बघू नकोस मला. तुमच्या बद्दल सगळं माहिती आहे मला. मी आणि भाई एकमेकांपासून काहीच लपवत नाहीत. सांग ना, तुला आवडतो ना माझा भाई? तन्वी तिला आता छेडत म्हणते, नाही असं काही नाही. अंजली कानामागे बट टाकत नजरा चोरते. पण तू जे काही उत्तर असेल ते पहिल्यांदा भाईला सांग. त्याचा अधिकार आहे तो. तन्वी अंजलीला डोळा मारत बोलते. तन्वी 55 अंजलीपासून जमिनीकडे नजर खिळवून राहते. तन्वी अंजलीचा हात हातात घेत म्हणते, प्लीज भाईबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. भाईलाही नाही आवडत ती, तरीही मधमाशीसारखी त्याच्या मागे फिरते. भाई इतर वेळी बोलला असता ग, पण ती माझ्या सासरची मंडळी पडतात ना ती. हो ग, माहिती आहे मला. अंकुशला ओळखते मी. तो नाही करणार असं काही. नाही तर त्याने मला प्रपोज केलंच नसतं. त्याच्या मनात दुसरी कोणी असती तर. हो, तुला माहिती आहे का किती जणींची हृदय तुटणार आहेत. माझ्या फ्रेंड्सना तर बघितलंच असशील, किती लाईन मारतात त्याच्यावर. पण काय, आता भाईच्या मनात तूच भरलीस. तन्वी खांद्याने धक्का मारत तिला चिडवत म्हणते, गप ग तू. अंजली तिला लटका राग दाखवते, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू कमीच होत नाही. ओ ब्लश अँड ऑल. वहिनीला लाजताही येतं तर. आमच्या भाईला सांगितलं पाहिजे. तन्वी अजून चिडवत म्हणते. म्हणजे? मी आलेच म्हणत तन्वीच्या हातात असलेले कपडे घेऊन ती तडक बाथरूममध्ये पळते. अंजली बाथरूमचा डोर लावून त्याला टेकून उभी असते. तिचं हृदय 180च्या स्पीडने धडधडत असतं. लाजेची लाली चेहऱ्यावर पसरली असते. काल दीक्षा, आज तन्वी. दोघींनाही समजलं, अरे देवा, आता माझं काही खरं नाही. आता नुसत्या मला चिडवून हैराण करतील आणि आमच्या दोघांच्या घरी कळल्यावर काय रिॲक्ट करतील सगळे. पण मी अजून अंकुशला माझं उत्तर सांगितलंय कुठे? पण ते तुला तर माहीत आहे ना. अंजली एका हाताने डोळे झाकून दुसऱ्या हातात कपडे पकडून विचार करत होती. पण गालावरील लाली काही कमी व्हायचं नावच घेत नव्हती. अंजली भाई आणि हॉलमध्ये वाट बघत आहेत. लवकरच बाहेर ये खाली. ती मानसी अजून काहीतरी करून भाईच्या जवळ जायचा प्रयत्न करायची. तू लवकर ये खाली. जातेस? तन्वीच्या आवाजाने अंजलीची तंद्री तुटते. एवढंच बोलून ती पटकन आवरून खाली निघते. अंजलीने लाईट ब्ल्यू जीन्स आणि लेमन टॉप घेतला होता. केस वरती गुंडाळून क्लिपने बांधले होते. आणि त्यानंतर, मम्मा किती वेळ? सॉरी बच्चा, चल आत्ता आपण गेम स्टार्ट करू. अंकुश अंजलीकडे बघतच राहतो. त्याला असं भान हरपून अंजलीकडे बघताना पाहून मानसीचा मात्र तीळपापड होतो. मनातून ती सुखावलेली असते. तिला वाटतं अंजलीचं लग्न झालेलं आहे आणि अंकुश कितीही तिला बघितलं तरी अंजली त्याची होऊ शकत नाही. त्यामुळे त्याची लाईन क्लिअर आहे. आता ह्या मॅडमला कोण सांगणार की खरा सीन नेमकं काय चालू आहे? अंजली मात्र सियाशी बोलत बोलत पुढे निघून जाते. तिला आजूबाजूचं काही लक्ष नसतं. रिषभ त्याला हाक मारतो. तसा लगेच भानावर येत सगळ्यांना गेम्सचे रूल्स सांगतो. अंकुश रेफरी म्हणून उभा असतो. सुहानाही बाहेर आली होती. रिषभचा भोंगा वाजल्यावर माई, आऊ आणि अंकुशची मॉमही त्यांचा गेम बघण्यासाठी बाहेर आल्या होत्या. त्या आपल्या गर्ल्स टीमला सपोर्ट करत होत्या, तर अंकुशचे डॅड आणि बाकी बॉईज टीमला सपोर्ट करत होते. भाई, अशी सुकी मॅच खेळायला मज्जा नाही येणार. आम्हाला हरणाऱ्या टीमकडून काहीतरी पाहिजे. कोण बघा बोलतंय?
ऋषभ हळूच अंकुशच्या कानात बोलतो, पण ते तन्वी ऐकते. कमरेवर दोन्ही हात ठेवून बारीक डोळे करून त्याला रागाने बघत असते. परत बोल बघू जरा. दात एकमेकावर घासत ती त्याला बघत असते. तिचा असा अवतार पाहून ऋषभ मात्र घाबरून जातो. ते मी म्हणत होतो, कोण बघा बोलते. गर्ल्स टीम असं प्राऊडली बोललो मी. स्वीटहार्ट. हो की नाही अंकुश? ऋषभची झालेली ततपप बघून बाकी मात्र गालातल्या गालात हसत असतात. ते दिसतच आहे. परत बोल तू, मग बघते तुला. तन्वी बेटा बस आता. तुम्ही ठरवा काय करायचं ते. अंकुशचे डॅड मध्ये पडत बोलतात. मी सांगू आजोबा? लूझर टीमने आईस्क्रीम द्यायचं सगळ्यांना. अरे वा बेटा, नाईस आयडिया. तुम्हाला चालेल का रे? त्यानंतर इकडे तशी आयडिया वाईट नाही, पण त्या आईस्क्रीमसोबत आम्ही जे म्हणू ते करावं लागेल. आय मीन जिंकणारी टीम जे सांगेल ते. आणि त्यानंतर इकडे बेटर. अंकुश तन्वीकडे बघत बोलतो. ओके चालेल आम्हाला. दीक्षा म्हणाली. हो मग आम्हालाही चालेल. सुहास म्हणाला. बरं चला मग करा गेम चालू. अंकुश आणि दीक्षा टॉससाठी मध्ये येतात. तसाच हेड कॉईनवर पडतं. उधळतात आणि हातावर झेलत अंकुश टाईल्स बोलतो, त्यामुळे हेड्स घेते. अंकुशचे डॅड कॉईनवरून हात बाजूला करतात तर टाईल्स येतो. तसा बॉईज टीम एकच गलका करतात. डॉलही खुश होऊन तिच्या बॉस अंकलला हायफाय देते. दीक्षाने सांगितल्याप्रमाणे गर्ल्स पोझिशन घेतात. अंकुशही बॉईजना त्यांची पोझिशन सांगतो. अंकुश बॉलला किक करतो तसा गेम स्टार्ट होतो. फर्स्ट डे दोन्ही टीमचा एक गोल झाला असतो आणि त्यांनी गर्ल्स टीमचा दुसरा गोल होण्यापासून अडवला असतो. तन्वी दीक्षा बॉईजना टशन देत होत्या. अंजलीही त्यांच्यात सामील होते. फर्स्ट ब्रेक होता तसं दीक्षा एक प्लॅन सगळ्या गर्ल्सला सांगते. तो प्लॅन ऐकून तन्वी लगेच दीक्षाला ॲप्रिसिएट करते. एक डेव्हिल हसू असत तिच्या चेहऱ्यावर. ब्रेक संपतो तसं सगळ्या गर्ल्स एकमेकींकडे बघत डोळा मारतात. बॉल ऋषभकडे असल्याने तन्वी पुढे जाऊन त्याच्याकडे बॉल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असते. बाकी गर्ल्स तिला कव्हरअप देत होत्या. तन्वीने आयडिया करून मानसीला गोलकीपर ठेवलं होतं, तिच्या भाईपासून सेफ डिस्टन्सवर. तन्वी मुद्दाम ऋषभला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी बॉल घेते असं दाखवत त्याला मध्ये मध्ये टच करत होती. त्यामुळे त्याचंही लक्ष विचलित होत होतं. तिने हळूच ती संधी साधून अंजलीला डोळा मारला आणि अंजलीकडे बॉल पास केला. अंजलीच्या समोर अंकुश बॉल घ्यायच्या आतच लगेच तिने बॉल किक करत दीक्षाकडे पास केला. किक केल्यावर पडायचं नाटक करत तिने तिचा तोल मागे टाकत एका हाताने अंकुशचा टी शर्ट पकडला. अंकुश सावध नसल्याने त्याचाही तोल जाऊन तो तिच्या अंगावर पडतो. दोघेही एकटक एकमेकांच्या डोळ्यात बघत होते. दीक्षासाठी चिवला चकवणं काही कठीण काम नव्हतं. मनीमाऊ, तुझी मम्मा आणि बॉस अंकल बघ पडले बघ, जा त्यांना लागले का ते लवकर बघ म्हणत तिचं लक्ष डायव्हर्ट करते. चिऊ मम्मा करत अंजलीकडे बघत हाक मारते. तीच संधी साधून दीक्षा बॉल पुढे नेत लगेच बॉल तन्वीकडे पास करते. सियाच्या आवाजाने अंकुश भानावर येतो. ती लगेच मागे बघते तर बॉल तन्वीकडे असतो. ती गोल करायला बॉल खेळवत पुढे जात होती. तिला अडवायला ऋषभ येतो, पण तोपर्यंत बॉल तिने दीक्षाकडे पास केला असतो. दीक्षा लगेच सुहासला कसलीच संधी न देता लगेच बॉलला किक मारून गोल करते. अंकुश दोन्ही हात डोक्यावर ठेवून उभा राहतो. तन्वी दीक्षा मानसी कल्ला करत बॉईजना चिडवत होत्या. तन्वी अंजलीकडे जात हात देऊन तिला उठवते. काय भाई, लक्ष कुठे होतं तुझं? असा कसा पडलास म्हणत हसत अंजलीला टाळी देते.
अंजली ही गालात हसत एक नजर त्याच्याकडे बघते. तो कमरेवर हात ठेवून बारीक नजर करून त्या दोघींकडे बघतो. तन्वी, इट्स चीटिंग. तुम्ही हे मुद्दाम केलं? अंकुश चिडून बोलतो. भाई, एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. डोंट यू गेट इट? इथे तर लव पण आहे ना, हो ना? म्हणत तन्वी त्याला चिडवत होती. ती तसंच अंजलीचा हात धरून हसत दीक्षाकडे घेऊन जाते. तो मान दुसरीकडे फिरवून केसातून हात फिरवत असतो. थोड्या वेळाने गेम परत सुरू होतो. शेवटची 15 मिनिट असतात. गर्ल्स टीमचा स्कोअर आधीच जास्त असतो. त्यामुळे दीक्षाने सांगितल्याप्रमाणे त्यांना बॉईजना एकतर खेळवत ठेवायचं किंवा मग गोल करून अजून एक पॉईंट मिळवायचा. त्यामुळे जेवढा वेळ काढता येईल तेवढा काढायचा. गर्ल्स मुद्दाम बॉल एकमेकींकडे पास करत होत्या. अंकुश, रिषभ, चिऊ त्यांच्याकडून बॉल घ्यायचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्याकडे गर्ल्स बॉलच येऊ देत नव्हत्या. लास्टचे 2 मिनिट असताना रिषभ बॉल पळवतो, पण दीक्षा आणि अंजली दोघी मिळून त्याला चकवून बॉल पळवतात. टाईम संपतो. तसं लगेच अंकुशचे डॅड खेळ स्टॉप करतात. गर्ल्स टीम जिंकलेली होती, त्यामुळे त्या बॉईजना चिडवत होत्या. सिया मात्र छोटा फेस करून होती. हे डॉल, डोंट बी सॅड. पण आपण जिंकलो पाहिजे होतो ना? हो, पण त्या टीममध्ये तुझी माऊ आहे, मम्मा आहे, त्याही तुझ्याच आहेत ना? मग तू हॅपी नाही का त्यांना बघून? बच्चा, इट्स जस्ट अ गेम. हरलो म्हणून असं सॅड नाही व्हायचं. उलट आणखीन मेहनत घेऊन आपले 100% द्यायचे. समजलं? नाव स्माईल. माझी डॉल हसताना छान दिसते. स्माईल स्माईल म्हणत अंकुश तिला चिबूला गुदगुल्या करतो. तशी सिया खळखळून हसते. सिया आणि अंकुशला अशी मस्ती करताना हसताना बघून तिच्याही चेहऱ्यावर छान अशी स्माईल येते. भाई, गेट रेडी. आम्ही जे सांगू ते तुम्हाला करायचं आहे. असंच नाही सोडणार आम्ही तुम्हाला. चीटिंग करून जिंकलात तुम्ही. ओ भाई, आता असं रडायचं नाही हां. तुम्ही अट आधीच मान्य केली होती, त्यामुळे अजिबात बॅकआउट करायचे नाही. एक नोकर त्यांना आत बोलवायला येते, तसे सगळे आतमध्येच निघून जातात. अंकुशच्या मॉमने त्या सर्वांसाठी उन्हात खेळून दमले असतील म्हणून सर्वंटला सांगून आधीच ज्यूस आणि नाश्ता बनवायला सांगितलं होतं. ज्यूस आणि थोडा नाश्ता त्यांनी ते सगळं आत आले तसा सर्व केला. मोठी आई आणि आऊंना त्यांनी ज्यूस दिला. थोडा वेळ हॉलमध्ये अशाच गप्पा मारत बसतात. सियाला मात्र एका जागी बसवत नाही. ती सारखी इथून तिथून नाचत होती. एकतर नवीन जागा, त्यात नवनवीन गोष्टी दिसत होत्या, तर ते जवळ जाऊन बघण्याची धडपड. चिऊ एका जागी शांत बस, बघू जो सांडेल तो, अंजली म्हणते. ती त्यांच्या हॉलमध्ये सोफ्याच्या मागच्या बाजूला असलेल्या फिश टँकजवळ एका हातात ज्यूसचा ग्लास पकडून उभी होती. फिश बघत हळूच त्या काचेवरून हात फिरवत कुतूहलाने त्यांना बघण्याचा मॅडमचा प्रोग्राम चालला होता. तिथूनच फिशची माहिती घेणं हे सुरू होतं. हा कोणता फिश? ह्याचे नाव काय? ह्याचा कलर गोल्डनच का? हा मिठा कधी होणार? वगैरे वगैरे. तिचे प्रश्न सगळे गालातल्या गालात हसत होते. तिच्या प्रश्नांची कधी अंकुश तर कधी तन्वी आळीपाळीने उत्तरं देत होते. चिऊ, तू इथे ये. आधी किती प्रश्न तुझं. सँडविच थंड झालं आहे बघ. तुला नको आहे का? मी देऊ आजीला परत? अंजली तिला दम देत बोलते. नको नको, पाहिजे मला. परत म्हणत परत तो ज्यूसचा ग्लास सांभाळत अंजली जवळ जाऊन सँडविचचा एक बाईट घेते. मित्रांनो, मला माहीत आहे आजच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला जरा गाण्याचा आवाज येईल, पण गणपती असल्यामुळे आता सगळीकडेच अशी गाण्याची धामधूम तर सुरूच असते, त्यामुळे प्लीज समजून घ्या. चला तर मग पुढे पाहूयात. मम्मा ऑफिसला असते ना, तू अजून लहान आहेस. मोठी झाली की आणू आपण. मम्मा प्लीज ना, मला आत्ता हवे. मी घेईल ना त्यांची काळजी, मी खेळेल पण त्यांच्यासोबत. ती परत फिश टँककडे आशेने बघत असते.
बघू, आपण आधी हे फिनिश कर. नाही, मला फिश पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच. डोळ्यात पाणी आधीच जमा झालेलं. आवाजही रडवेला. चिवू, आता हट्ट नकोय हा मला. रडायचं तर अजिबात नाही. आपण घरी नाहीत. अंजली तिला दम देत बोलते. मम्मा म्हणत डोळ्यातून पाणी बाहेर आलंच. हे माझी डॉल का रडते? अंकुश लगेच तिला उचलून घेत तिचे डोळे पुसतो. आपण आणू हा फिश? अंकुश, अरे खूप हट्टी झाली आहे ती. कोणती गोष्ट नाही म्हटलं की रडू आलंच पाहिजे तिला. अंजली म्हणाली. अंजली, अगं लहान आहे ती, नको रडवूस बघ तिला. अंकुशची मॉम अंजलीला समजावत बोलतात. तू फिशला खाऊ देणार? चल म्हणत अंकुश अंजलीचं बोलणं इग्नोर करत फिश टँकजवळ घेऊन जातो. आंटी, एक संडे असतो, मला त्यात मॅडमने केलेला पसारा आवरा, तिच्या खाण्याच्या फरमाईश पूर्ण करा, घरातली कामं, फिरायला बाहेर घेऊन जा. ह्यात कधी निघून जातो वेळ तेच समजत नाही. अगं लहान मुलं म्हटल्यावर चालायचंच. चिऊ तरी खूप समजूतदार आहे म्हणून मी. अंकुश आणि तन्वीचा तर घरात नसती धुमाकूळ असायची. मी तर माझ्यासोबत 3 सर्वंट असायचे यांना सांभाळायला, तरी ऐकायचे नाहीत. तनू तरी माझा तसा थोडं शांत होती, पण तन्वी बिलकुल नाही. म्हणजे त्यांना असं म्हणायचे की तन्वी शांत होती आणि अंकुश अजिबात ऐकत नव्हता. 2 मिनटं शांत बसेल तर शपथ, आणि हट्ट तर विचारू नकोस. दुसऱ्या मिनिटाला ती वस्तू समोर दिसलीच पाहिजे. अंजली मागे वळून अंकुश आणि चिवला बघत होती. ते दोघे फिशला फिश फूड टाकत होते. चिव आता शांत होऊन हसत त्या फिशला खाऊ घालत होती. तिच्या चेहऱ्यावर ही हसू होतं. मग मी नाही एवढी हट्टी. अंजली, तू अजिबात हिचं ऐकू नकोस. उगाच काहीही सांगते. स्वीटू, तू आताही तेवढाच हट्ट करतेस. अंकुश मागून येऊन तिला टपली मारतो. रिषभ ज्यूस पिता पिता गालातल्या गालात हसत असतो. भाई जा ना, तुला तर नुसतं चान्स पाहिजे मला बोलायला. अरे खरं तर तेच बोललो. ते बघ, रिषभलाही पटलं, कसा हसतोय बघ. अंकुश रिषभचं जसं नाव घेतो तसा त्याला ठसका लागतो. स्वतःला सांभाळत ये. तू माझं नाव का घेतोय? मी कुठे हसली आणि उगाच काही बोलतो. शोना. हां, रिषभ स्वतःची बाजू सावरत बोलतो. एकतर आधी सकाळपासून काही न करता तिचा राग झेलत होता बिचारा, आणि अंकुश परत त्या आगीत अजून तूप ओतत होता. हां, तुम्ही सगळे सारखेच. मॉमला तर चान्सच हवा असतो तुझी साईड घ्यायचा. माझे डॅडच माझे लाड करतात, माझी बाजू घेतात. तन्वी उठून त्यांच्या मिठीत शिरते. ए माझ्या प्रिन्सेस, कोणी काही बोलायचं नाही. ती थोडी हट्टी, थोडी मोडी म्हणून काय झालं? अंकुशचे डॅड हसू लपवत बोलतात. सी सी डॅडनी पण मान्य केलं. अंकुश हसत बोलतो. डॅड, तुम्ही सुद्धा. तन्वी छोटं तोंड करून बोलते. माय बेबी कम म्हणत तिचे डॅड तिला जवळ घेतात. सगळे गालातल्या गालात हसत होते. बच्चा, हे फिनिश कर. ये अंजली. चिवला हाक मारते. तशी अंकुशच्या मिठीत असलेली सिया अजूनच त्याला बिलगते. डॉल, तू खाणार? मी भरवू तुला? अंकुश प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत बोलतो. सिया मान हलवून होकार देते. मोठी आई बघ, हां तूच घरी नंतर बॉस अंकल नसणार आहेत, मग मम्माकडेच यायचं आहे कोणाला तरी. अंजली मुद्दाम सियाला चिडवत बोलते. मी नाही येणार, तू ओरडते मला. ठीक आहे, नको येऊ. मी पण नाही बोलणार तुझ्याशी. अंजली ही दुसरीकडे नजर फिरवून बघत राहते. सिया ओठ बाहेर काढून रडायला लागते. अंजलीकडे जात तिच्या मिठीत शिरते. मम्मा सॉरी, तू बोल ना माझ्याशी. मी नाही बोलणार परत असं. मला नको फिश, मला तू हवी म्हणत अजून मिठी घट्ट करते. माझी गोडूली ग ती. शोनू, मी मस्करी करत होते. मी तरी माझ्या जीवशिवाय राहील का? चल आता रडू नको.
आपण फेस वॉश करून येऊ. अंजली तिला उचलून घेत गालाचा पापा घेते. सर्वंट अंजलीला बाथरूम दाखवतात. तिचं खाऊन झाल्यावर तन्वी तिला त्यांच्या होम थिएटरमध्ये घेऊन गेली. तिथे तन्वीने तिला ऑनलाईन फ्रोजन प्रिटिन्सची कार्टून ॲनिमेटेड फिल्म लावून दिली. त्यांच्या पाठोपाठ दीक्षा, मानसी आणि अंजलीही तिथे येतात. चिऊ मन लावून मूव्ही बघत असते, तर अंजली, दीक्षा, तन्वी गप्पा मारत बसतात. मानसी त्यांच्या गप्पा ऐकत असते, पण थोड्या वेळाने कंटाळून मोबाईल हातात घेते. अंकुश त्याचे ऑफिसचे 2-3 महत्त्वाचे कॉल आणि मेल्स आटपून त्या चौघींना शोधत ऋषभसोबत तिथे पोहोचतो. डॉल शांतपणे तिला लावून दिलेला मूव्ही बघत असते. त्या दोघी मस्त त्यांच्या गप्पामध्ये मग्न होऊन गेल्या होत्या, तर मानसी सोफ्यावर मस्त रेलून मोबाईल स्क्रोल करत बसलेली असते. तिला मूव्ही आणि गप्पांमध्ये काही इंटरेस्ट नसतो. बाहेर मोठ्या लोकांच्या गप्पा ऐकत बसण्यापेक्षा तिला हा ऑप्शन बेटर वाटतो, म्हणून ती दीक्षा आणि अंजलीसोबत आली असते. अंकुश आणि ऋषभही त्या तिघींना जॉईन होतो. ऋषभ कसंबसं म्हणून तन्वीला बाहेर एकांतात घेऊन जातो. दीक्षा ही बहाणा करून मुद्दाम मानसीला घेऊन बाहेर पडते. त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून. अंकुश, अंजली आणि सिया ही तिघेच त्या रूममध्ये असतात. चिऊ मात्र गुंतून गेली असते तो मूव्ही बघत. तिला आजूबाजूचं भान नसतं. अंकुश आणि अंजली मात्र काय बोलायचं ह्या संभ्रमात असतात. अंजली सावरून नीट बसते. अंकुशही मग थोडं अंतर ठेवून तिच्या बाजूला बसतो. तू छान दिसतेस जीन्स आणि टॉपमध्ये. थँक्स. तुला फुटबॉल इतका चांगला येतो असं वाटलंच नव्हतं मला. हो, आता येतो मला, पण काही माणसं डिस्ट्रॅक्ट करून मॅच जिंकतात. तो खोटं खोटं चिडत बोलतो. अंजली मान दुसरीकडे करून तोंडावर हात ठेवत हसत होती. तू ना हसू नको. तू मुद्दाम केलंस हे. माझ्या प्रेमाचा असा गैरफायदा घेतलास. तुम्ही तन्वी आणि दीक्षाचं मी समजू शकतो, पण तूही. अंजली मान खाली घालून ओठ दाबून हसू लपवण्याचा प्रयत्न करत असते. तू हसू नको हां. अंकुश तिच्याकडे डोळे बारीक करून बघत असतो. अंजली हळूच त्याला बघते, तर तो अजूनही तसाच बघत असतो. तेवढ्यात तिला आवरता न आल्याने ती परत हसायला लागते. ह्याची पनिशमेंट पण नक्कीच होणार, तीही माझ्या स्टाईलनं, म्हणत अंकुश मिश्किलपणे हसतो. अरे पण ते तर सगळ्याच गर्ल्सनं मिळून ठरवलं होतं, मग मी का एकटी पनिशमेंट घेऊ? अंजली घाबरून बोलते. मॅडम, खेळताना माझ्यासमोर कोण होतं? कोणी मला डिस्ट्रॅक्ट करून खाली पाडलं? अंकुश भुवई उंचावत विचारतो. ते तर मी पण पडले ना, आणि मी मुद्दाम नाही केलं काही. माझा तोल गेला. अंजली नजर चोरत बोलते. अंकुश तिच्या जवळ जातो. खरंच तोल गेला? नजर तिच्यावर ठेवत हळू आवाजात विचारतो. त्याला असं जवळ येताना पाहून अंजली मान खाली घालते. हो. तिच्या तोंडातून कसंबसं बाहेर पडतं. अंकुश हळूच तिच्याजवळ सरकून तिच्या चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सारतो. हो. तो अजूनच हळू आवाजात तिला विचारतो. अंजली डोळे बंद करून फक्त करते. अंजली, तू एक चान्स. तो बोलतच असतो की मानसी डायरेक्ट दरवाजा ढकलून आत येते. अंजली, अंकुश, तुम्हा दोघांना खाली बोलवले. ओ सॉरी. तुम्ही काही महत्त्वाचं बोलत होता का? मी डिस्टर्ब केलं का? हो, म्हणजे काही नाही. आम्ही येतो खाली. तू हो पुढे. अंकुश स्वतःच्या रागावर कंट्रोल करत बोलतो. मानसी त्याला इग्नोर करून लगेच सियाकडे वळते. हे डॉल, तू येतेस खालती माझ्यासोबत? सिया तिला एक रागीट कटाक्ष देत म्हणते. मला डॉल फक्त माझे बॉस अंकलच बोलतात, बाकी कोणी नाही बोलायचं. चिवू, असं बोलतात का मोठ्यांशी? अंजली विचारते. मम्मा, ही दीदी मला डिस्टर्ब करते. मी मूव्ही बघते ना.
त्यानंतर इकडे अंकुश गालात हसतो आणि म्हणतो, मानसी तू जा खाली, आम्ही येतो. मानसी त्यांच्याकडे बघत एक वेडसर स्माईल देते आणि चरफडतच निघून जाते. ती जशी जाते तसा अंकुश जोरजोरात हसायला लागतो. अंजलीही त्याच्यासोबत हसायला लागते. ओ माय स्वीट डॉल, यू आर सो क्यूट म्हणत अंकुश तिचे गाल ओढतो आणि तिला गालावर किस करतो. दुखलं ना मला? सिया गाल चोळत बारीक चेहरा करते. चिवू, आम्ही खाली जाते, तू थांबशील का एकटी इथे? अंजली विचारते. नाही, मी पण येते. अंजली आणि अंकुश तिला घेऊन खाली जातात. ये, हे हिचंही आलं. भाई, मग आम्ही सांगू ते करायला तयार ना? तन्वी खाली गर्ल्स बॉईजना काय करायला लावायचं यावर चर्चा करत होत्या. तर ऋषभ आणि सुहास म्हणतात, जे अंकुश बोलेल ते आम्ही करू. तुम्ही आमच्या कॅप्टनशी बोला म्हणत ते त्यांचं बोलणं धुडकावून लावत होते. म्हणून संधी अंकुशकडे गेली. अजिबात नाही, कारण तुम्ही चीटिंग करून जिंकलात. आम्ही कुठे चीटिंग केली? सांग सांग, काय केलं आम्ही? तन्वी गालात हसत बोलली. तुम्ही मुद्दाम मला डिस्ट्रॅक्ट केलं, अंजलीला मध्ये पाठवून. मी अजिबात ऐकणार नाही तुमचं. भाई, आपलं डील झालं होतं, तू असा कसा मागे फिरू शकतोस? आणि मी अंजलीला बॉल पास केला होता, मग ती बॉलला किक करणारच ना. त्यात तोल गेला आणि पडली ती. तिने थोडीच तुला एकट्याला पाडलं, ती पण पडलीस ना. तन्वी एकदम भोळा चेहरा करत बोलते. मला काही ऐकायचे नाही. तुम्ही मुद्दाम केलं, माहीत आहे मला. अंकुश पण मग नंतर तुम्ही गोल करायचं होतं ना, दीक्षा म्हणाली. तुम्ही बॉल येऊ दिली नाही आमच्याकडे, सुहास म्हणाला. बॉल घ्यायचा असतो, ह्यात कुणी तुम्हाला द्यायला येत नाही, काहीही बोललात म्हणत असं दीक्षा अंकुशला टाळी देते. सोड रे सुहास, हे सगळे चीटर आहेत. अंकुश अंजलीकडे बघत बोलतो. तुम्हाला भीती वाटते ते सांगा ना, उगाच कारणं का देताय? दीक्षा, हे बरोबर, मला मुलींचं पटलं. सेकंड हाफ होतं की त्यात तुम्ही गेम जिंकू शकला असता, आऊ म्हणाली. हो ना, बघ आऊ, पण आमच्या बाजूने आहे. आता तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल, तन्वी म्हणाली. आऊ, तू सुद्धा? अरे बरोबर आहे, तिचं पटलं मला. आऊ त्यांची बाजू मांडत बोलतात. ओके फाईन, बोला काय करावं लागेल? अंकुश चिडत बोलतो. तुम्हाला आज पूर्ण दिवस आम्हाला स्पेशल फील करायचे, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. आता ते तुम्ही कसं आणि काय करायचे ते तुमच्यावर आहे. आणि हो, माझी एक फरमाईश आहे, संध्याकाळचा स्नॅक्स मला तुमच्या हातचा हवा आहे. तन्वी फरमान देत बोलते. ओके डन, अजून काही? अंकुश, नाही, सध्या तरी एवढंच, काही आठवलं तर सांगू, तन्वी म्हणाली. अंकुश, मी पण आहे तुमच्यासोबत, मी हेल्प करेल तुम्हाला. अंकुशचा डॅड त्याला सपोर्ट करतात. थँक्स डॅड. अंकुश तन्वीला एक लूक देतो आणि जाऊन सोफ्यावर बसतो. चला, तुमचं झालं असेल तर जेवायला या, अंकुशची मॉम किचनमधून बाहेर येत म्हणतात. सगळे डायनिंग टेबलजवळ जातात. अंकुशची मॉम बाजूला उभी असते. मॉम, तू बस म्हणत अंकुशचे चेअर ओढून त्यांना बसवतो. अंकुशचे डॅडही आऊंना बसवतात. बाकी सगळे त्यांचं अनुकरण करतात. अंकुश आधी चिवला चेअरवर बसवत अंजलीसाठीही चेअर ओढून देतो. तो तिच्याकडे बघत असतो. ती मात्र गालात हसत चेअरवर बसते. जेंट्स सगळ्या लेडीजना जेवण सर्व करत प्रत्येक पदार्थ आग्रहाने वाढवत होते. अंकुश, अंजली आणि चिऊ जवळच थांबले होते. तन्वी मात्र अंजलीला चिडवण्याचा मनसोक्त आनंद घेत होती. अहो, तुम्हीही बसा, सगळे आता लागलं तर सर्वंट आहेत.
अंकुशची मॉम म्हणते. तसे ते सगळे चेअरवर जाऊन बसतात. जेवण झाल्यावर तिथेच सोफ्यावर थोडा वेळ बसतात. थकल्यामुळे चिवला झोप येते. त्यामुळे अंजली तिला तन्वीच्या रूममध्ये झोपायला घेऊन गेली. बाकी सगळी तरुण मंडळी अंकुशच्या रूममध्ये जातात. त्यांच्या आपसात काही ना काही गप्पा करत बसले होते. चिव झोपल्यावर अंजली पण त्यांच्यात येऊन बसते. मानसी मात्र रूम बघत फिरत असते. रूमचं कलर कॉम्बिनेशन, इंटिरियर बघून ती इम्प्रेस होते. रूममधली छोट्यातली छोटी वस्तू देखील इम्पॉर्टंट होती. ती फिरत फिरतच अंकुशची बोलत होती. अंकुशही रिषभ असल्याने तिच्या प्रश्नांची उत्तरं देत लॅपटॉपवर काम करत होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.